कोल्हापूरच्या रस्त्यांवरती धावणार 100 ई-बसेस, केएमटीचा चेहरा मोहरा बदलणार. खासदार धनंजय महाडिक यांची पाहणी. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. केंद्र सरकारच्या PM ई-बस योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेल्या 100 ई-बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील 10 नव्या ई-बसेस कोल्हापुरात दाखल झालेत. खासदार धनंजय महाडिक यांनी आज KMT वर्कशॉपला भेट देऊन या अत्याधुनिक वातानुकूलित आणि पर्यावरणपूरक ई-बसेसची पाहणी केली. यावेळी खासदार महाडिक यांनी बुद्ध गार्डन येथील चार्जिंग स्टेशन, डेपो आणि कार्यालयाची पाहणी केली. तसेच ई-बस चालकांसाठी सुसज्ज विश्रांतीगृह उभारण्याची सूचनाही प्रशासनाला दिली. पाहणीनंतर स्वतः खासदार धनंजय महाडिक यांनी नवी बस चालवत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना घेऊन फेरफटका मारत प्रवासाचा आनंद घेतला. यावेळी बोलताना खासदार महाडिक यांनी विरोधकांवरती जोरदार निशाणा साधला. भाग्यवान आहे म्हणायला पाहिजे की भगवा कलर चांगला आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, लोकांना आकर्षित करणारा रंग आहे. लांबून जरी बस आली तरी दिसेल अशा पद्धतीचा हा रंग आहे. तुम्ही बघितलं असेल की 9 मीटर आणि 12 मीटरच्या या बसेस आहेत. संपूर्ण वातानुकूलित आहेत. त्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था आहे. हे सगळं आता डिजिटली डॅशबोर्डवर घेऊन त्यांचे रूट्स ठरवणं, त्यांना 180 किलोमीटर JBM कंपनीने हे सगळं काम घेतलेलं आहे. बाहेरची कंपनी आहे, मला वाटते दिल्लीची किंवा इतर कुठल्या तर राज्यातली ती कंपनी असेल. त्या कंपनीनं या बसेस पूर्ण चालवायच्या आहेत. महापालिकेनं त्यांना सहकार्य करायचं आहे आणि 180 किलोमीटर रोज त्यांना रूट द्यायचे आहेत. तर आत्ता ज्या बसेस आपल्या एक्झिस्टिंग आहेत त्या अतिशय दुरावस्थेमध्ये आहेत आणि म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये बसेस आणणार म्हटल्यानंतर आमचे विरोधक काँग्रेसच्या मंडळीने आमची जरा चेष्टा केली होती. त्यांनी 3 बसेस दिल्या होत्या आणि खूप गाजावाजा केला होता की आम्ही 3 बसेस दिल्यामुळे. आम्ही त्याच दिवशी घोषित केलं होतं की आम्ही 100 बसेस आणू. त्यावेळी त्यांनी चेष्टा केली होती, हे हवेत बोलतात खासदार असं म्हणले होते. परंतु प्रत्यक्षात दिल्ली दरबारी अनेक वेळा मंत्री महोदयांना भेटणे, सेक्रेटरीजना भेटणे, त्याचा फॉलोअप घेणे, महापालिकेकडून कागदपत्राची पूर्तता करणे, या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यामुळं आज हा शुभदिन कोल्हापूरमध्ये होतो आहे. आणि ह्या सगळ्या सेवेची खरं पाहता पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मजबूत असणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपल्या कोल्हापूरसारख्या शहरामध्ये आता ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे. भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत, पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशावेळी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असणं आणि त्याचा लाभ महापालिकेसाठी होणं हे क्रमप्राप्त आहे. त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरकरांच्या आणि भाविकांच्या सेवेसाठी ही बस तिथं कार्यरत होईल. महालक्ष्मीला येणाऱ्या लोकांसाठी व्यवस्था करणं, एअरपोर्टसाठी व्यवस्था करणं, अशा अनेक प्रकारच्या कल्पना आमच्या स्थायी समितीचे सभापती आणि आमचे सगळे सदस्य महायुतीचे यांनी आता बराच चांगला प्लॅन केलेला आहे आणि तो आता भविष्यात आपल्यात अंमलात आलेला दिसेल. 100 ई-बसेस मंजूर झाल्या तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी टिंगलटवाळी केली होती. पण आम्ही हवेत बोलत नाही तर प्रत्यक्षात काम करून दाखवतो असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. याशिवाय केशवराव भोसले नाट्यगृहाचं कोणतंही खाजगीकरण होणार नाही असं स्पष्ट करत रंगकर्मींनी निश्चित राहावं असंही आवाहन त्यांनी केलं. यावेळी महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, उपायुक्त परितोष कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.